प्राचार्य शोभाताई केशवराव आंधळे मातोळे सर, त्यानंतर प्राध्यापक ओम प्रकाश आहे। मी विद्याधर सरांना विनंती करतो, हनुमंत विद्याधर सर यांना विनंती आहे की अतिथी म्हणून प्राचार्य BR सावळे सर उपस्थित आहेत। त्यानंतर प्राचार्य विनोद लागू आहे की आपण प्राचार्य भरत मगर सर यांचा आपण स्वागत। स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय वडवणी या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य संतोष मुंडे, नागवे, संचालक DK अकॅडमी वडवणी, प्राध्यापक विष्णू डोईपुडे यांची उपस्थिती आहे। संचालक शिवगम यांचे स्वागत होत आहे। मी आदरणीय त्यानंतर विचार मंचावर प्राध्यापक रामनाथ दोळके, आपण अशोक मस्के सर उपप्राचार्य यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं। आपण गौरव सोरमुले सर यांचं प्राचार्य राहुल सिरसट सर भगवान बाबा माध्यमिक विद्यालय चिंचवड उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी प्राचार्य राहुल सर यांना विनंती करतो की आपण प्राचार्य राहुल सिरसट भगवान बाबा माध्यमिक विद्यालय चिंचवड यांचं स्वागत करावं। प्रसंगी माननीय विकास नेमाटे सर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी प्राध्यापक कळसकर उपस्थित आहेत, प्राध्यापक पंकज कळसकर सर यांचंही स्वागत होत आहे। मी ढोकणे सर यांना विनंती आहे, ढोकणे सर आणि सुनील निसर्गन सर यांना विनंती आहे, प्रसंगी कळसकर उपस्थित आहेत, कळसकर सर यांचंही स्वागत होत आहे। मी आहे की आपण खळगे सरांचं स्वागत करावं, आदरणीय चोले सर। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक विकट सर यांचं आपण स्वागत करावं। संपन्न होत आहे। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित झालेल्या सर्व या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून पत्रकार मुजमुले सर उपस्थित आहेत। मी त्यांचे आचार्य उपस्थित झाला त्याबद्दल नालंदा फाउंडेशनच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो। जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल, जर तुम्हाला आपण स्वतःवर विश्वास ठेवतो, तेव्हा अर्धी लढाई आपण तिथेच जिंकलेलो असतो। अडथळे किती मोठे असो म्हणून आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणगौरव करण्यासाठी आणि त्यांना या परीक्षेमध्ये हे संपादन झाल्यामुळं नालंदा करिअर मार्गदर्शनासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो। तसेच या प्रसंगी मी या कार्यक्रमाप्रसंगी एक प्रास्ताविक म्हणून 2 मिनिटं मी प्राचार्य DD राव सरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक आपण ठेवावे। कोणतेही कठीण काम सततच्या सरावाने आणि प्रयत्नाने सहज साध्य करता येते। या प्रसंगी प्रास्ताविक म्हणून प्राचार्य DD राव सर यांना विनंती आहे की आपण विद्यार्थ्याला संबोधित करावं। आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, ज्यांना अख्खा बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये ज्यांची ख्याती आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुलसी शैक्षणिक समूहाचा एक ट्रेंड वडोली तालुक्यातील विविध शाळेचे प्राचार्य त्यामध्ये लक्षात येईल। आणि पुन्हा तुम्ही रस्त्याने चालताना म्हणणारे राऊत सर म्हणत होते ते बरोबर आहे। तुलसी शैक्षणिक समूहामध्ये बीड जिल्ह्यात जर विचार केला, तुलसी फॅशन डिझाईन आहे, तुलसी IT कॉलेज आहे, तुलसी नर्सिंग कॉलेज आहे, तुलसी इंग्लिश स्कूल आहे, असे विविध 8 कॉलेज बीड जिल्ह्यात कार्यरत आहे। छत्रपती संभाजीनगरला कॉलेज आहेत, पुण्याला कर्मवीर
महाविद्यालय आहे, धाराशिवला सावित्रीबाई नालंदा फाउंडेशन, असे विविध 18 कॉलेज कार्यरत आहेत. आणि या 18 कॉलेजचा जर विचार केला, आज मराठवाडा विद्यापीठामध्ये जर विचार केला तर प्रचंड कॉलेज एक वेळेस संख्ये अभावामुळे बंद पडले, 42 कॉलेज. मात्र आमच्या तुलसी शैक्षणिक समूहामध्ये ऑगस्ट एंडला पाठी लावावं लागते, ऍडमिशन बंद. जो करिश्मा आहे हा करिश्मा त्यांच्या विचारांचा आहे, तिथं कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांचा आहे, कार्यरत असणारा प्राचार्यांचा आहे. आणि मग हे सगळं करत असताना स्वतः डिवोट होऊन जेव्हा संस्थाचालक एखादी गोष्ट करतात, याच्यामध्ये फॅशन डिझाईनच्या संदर्भात विचार केला त्यांनी. महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ते महाराष्ट्रात तुम्ही कुठेही कुठल्याही जिल्ह्याचा विचार केला, कुठल्याही विभागाचा विचार केला तर जवळपास 5-5.5 कोटी खर्च करून कॉलेज बांधले. कुणासाठी? तुमच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी. आणि भव्य अशा प्रकारचं शोरूम, क्लासमध्ये शिकायचं, क्लासमध्ये थिअरी शिकायची आणि प्रॅक्टिकल समोर त्या शोरूम मध्ये जाऊन करायचे. आपल्याला सेल करणारे विद्यार्थी, समजावून सांगणारे विद्यार्थी. काउंटर नर्सिंग कॉलेजमध्ये फक्त कागदोपत्री नर्सिंग कॉलेज चालतात. मला जवळपास 1 वर्ष होऊन गेलं तोले सर. एका वर्षात एकही विद्यार्थी क्लासमध्ये गेला की तिथे एक असा टेबल ठेवलेला आहे, त्या टेबलवर सगळ्यांचे मोबाईल सायलेंट करून ठेवावे. जे त्या क्लासमध्ये मोबाईल सुद्धा तुम्हाला चालू असलेला पाहायला भेटणार नाही. खूप आहे, ऐकून घे. स्वागत. आजचा हा 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय माननीय प्राध्यापक रोडे साहेब, नालंदा फाउंडेशनचे सर्व तसेच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित प्राचार्य भोसले सर, त्यानंतर प्राचार्य कोटळे सर, त्यानंतर बोचरे सर, विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य संतोषजी मुंडे सर, त्यानंतर नागवे सर, दोरगडे सर आणि आमच्या शाळेचे उपमुख्याध्यापक मस्के सर, खळगे सर, चोले सर आणि सर्व विद्यार्थी, पालक आणि व्यासपीठावरील ज्यांचं नाव मी घेतलं नाही असे सर्वच मान्यवर. आजचा हा जो कार्यक्रम आहे तो ज्या विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत, घेतलेले परिश्रम, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर जे यश मिळवलेलं आहे त्या यशाला थाप देण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. ज्यावेळेस आपण कौतुकाची थाप देतो त्यावेळेस त्या कौतुकाच्या माध्यमातून आपल्याला एखादी दिशा ही मिळत असते. आणि ठिकाणी आदरणीय रोडे सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला करिअर मार्गदर्शन मिळणार आहे. आपण कितीही हुशार असलो तरी आपल्याला दिशा मिळणं देण्याचं कार्य हे तुळशी फाउंडेशन करत असतं. विविध क्षेत्रामध्ये त्यांचे एकूण 18 कॉलेज आहेत. आताच राऊत सरांनी सांगितलं की तुळशी फाउंडेशनचे 18 कॉलेज आहेत. या 18 कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जे कौशल्य आहे, जे गुण आहेत ते ओळखून आहेत. किंवा नर्सिंग कॉलेजला जायचं आहे तर मुंबई, पुणे या ठिकाणी जावं लागत होतं. योजना ज्या विविध प्रकारच्या योजना आहेत त्या बाबतीमध्ये मागास, कारण आपल्यापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये हे कॉलेज नव्हते. ते कॉलेज त्यांनी जी दिशा दिलेली आहे ती योग्यच असणार आहे. आपण तुळशी फाउंडेशनच्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी ऍडमिशन घेणार आहोत त्यावेळेस आपण तिथून नक्कीच एक चांगली व्यक्ती, गुणवान व्यक्ती आणि कौशल्यपूर्ण व्यक्ती बनूनच बाहेर पडणार आहोत. तर पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पुढचं भविष्य तुमचं अतिशय उत्तम रीतीचं होवं आणि ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी स्वतःचं नाव, आपल्या कुटुंबाचं नाव आणि आपल्या
शाळेचं नाव, गावाचं नाव नक्कीच गाजवणार आहात ही खात्री देते आणि थांबतो. नावे सांभाळा तुझामध्ये. जो काळ निघून गेला त्याचा निघून पुढचा वेळ वाया न घालवता त्याचा योग्य वापर करा. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्राध्यापक डॉक्टर नागप्रसंगी आपण विद्यार्थ्यांना संबोधित करावे. आदरणीय प्राध्यापक, एकूणच तुलसी शैक्षणिक समूहामध्ये कार्यरत असणारे सर्व कर्मचारी, आज विद्यार्थ्याकडे पाहिल्यानंतर अतिशय जुना काळ आठवतो. कारण या वर्षीची परीक्षा अतिशय कठीण झालेली आहे. ही परीक्षा 1983-84 ला अशा पद्धतीने व्हायची. म्हणून खरंच तुम्ही हुशार आहात, बुद्धिमान. पण कोणतं मार्गदर्शन आहे? तुम्ही गुणवंत आहात, बुद्धिवंत आहात, हुशार आहात, पण पुढं भविष्य काय आहे? तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर निघू देणार आणि जो घरातून बाहेर निघत नाही त्याची प्रगती सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती एका दिवसाचे 24 तास असतात. 2617 वेळेस आपण त्या मोबाईलला स्पर्श करतो. हा अमेरिकेचा सर्वे आहे. तुमचा शत्रू तुमच्या जवळ आहे आणि आपला जर कोणी शत्रू असेल तर आपल्याला ती आपली प्रगती होऊ देत नाही. ठीक आहे. भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तुम्ही तर गुणवंत आहात, तुम्ही पास झालेला पर्सेंटेज तुमच्याकडे आहे, पण आज आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की पुढे करायचं काय मिळालेलं आहे. आणि हे शिक्षण मिळावं म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी रात्रंदिवस मेहनत केलेली आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आहात. आणि तुम्ही काय मुलांनो, तो खुद की खोज में निकल तू किस लिए हताश है. आज के तरुण हताश है, युवा कसे आहेत आजचे? हताश, हातबल, आता आपण काही करू शकत नाही. तो खुद के खोज में निकल तू किस लिए हताश है. तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश. वजूद का मतलब आहे अस्तित्व. आम्हाला काही अस्तित्व आहे की नाही? घरामध्ये कधी कधी म्हणतो आपण की माझं काही अस्तित्व आहे की नाही. अस्तित्व निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागते. 12 वाजेपर्यंत इंस्टाग्राम आणि आपण किती गरीब आहोत, गरिबीची आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे. स्वतः दारिद्र्यामध्ये राहा. जर तुमच्याकडे जमीन असेल तर ती जमीन संतांनी दिला. ते संत भगवान बा ज्यांनी अखंड आपलं आयुष्य या भारत देशातल्या दलित पीडित शोषित साठी स्वतःचं सर्व आयुष्य आणि आयुष्यामध्ये स्वतःच्या शरीरातल्या रक्ताच्या पाण्याचा थेंब प्राप्त करतो किंवा आपण जे काही मिळवतो ते फक्त विद्येच्या जोरावर मिळवतो. जर विद्या असेल तर आपण आयुष्यामध्ये प्रगती करू शकतो. जर ज्ञान नसेल तर आपण जगात कुठेही प्रगती करू शकत नाही. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या देशामधले बाबासाहेब आंबेडकर. अत्यंत गरिबी आणि हालाकीच्या परिस्थितीमध्ये एवढं त्यांच्या काळात त्यांच्यासाठी शाळेचे दार सुद्धा उघडे नव्हते. लक्षात घ्यावे. आणि त्या गरिबीची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आपल्या बापाच्या हातामध्ये असणारे कोयत आणि आपल्या माईच्या खांद्याला पडलेल्या उसाच्या मोळीचा ठसा हे जोपर्यंत तुम्हाला दिसणार नाही तोपर्यंत तुमच्यात परिवर्तन होणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतोय. धन्यवाद. अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाची अध्यक्ष आदरणीय रोडे सर, की ज्यांच्या समूहामधून हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला. खरी ही काळाची गरजच होती. कारण सर तुम्हाला सांगतो की आम्हाला बरेच प्रश्न पडतात की 10वी नंतर काय आणि 12वी नंतर काय. सरासरी आपण पाहतो की प्रत्येक विद्यार्थी एकानं ऍडमिशन घेतलं म्हणून दुसरा ऍडमिशन घेतो. परंतु तुमच्या माध्यमामधून आमच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला त्याबद्दल तुमच्या सर्व तुलसी समूहाचं मी आमच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा आलेला चान्स म्हणजे अतिशय गोल्डन चान्स आहे पहा. कारण आपण पाहतो की आपली एक पारंपरिक शिक्षणाची पद्धती आहे आणि या पारंपरिक पद्धतीने काय करायचं, त्यांनी ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं म्हणून मी बी घेतलं, तो घरी बसतो म्हणून मी बी घरी बसतो आणि पुन्हा आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेविषयी आवाज उठतो. काय शिकून तरी कुठं नोकरी लागती.
असाच हीच नाळ पकडून आदरणीय रोडे सरांना हा जो तुलसी म्हणजे प्रत्येकाच्या दारापर्यंत जाते असा समूह सरांनी सुरू केला आणि तुम्हाला ब्रेन ओरिएंटेड एज्युकेशन मला लाभ घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तथागत भगवान गौतम बुद्ध, कुलवाडी भूषण बहुज्ञान प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे पितामह महात्मा ज्योतिराव फुले, या देशाच्या आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले, रयतेचे राजे, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आणि तमाम परिवर्तनवादी संत महापुरुष यांच्या विचाराला आणि कृतीला या ठिकाणी अभिवादन करतो. नालंदा फाउंडेशनच्या वतीनं आज तुमच्या गावामध्ये गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी विचार मंचावरती उपस्थित असलेल्या महाराणी ताराबाई उच्च माध्यमिक विद्यालय वडवणीच्या प्राचार्या आदरणीय शोभाताई आंधळे, ओळखतो तर ज्ञानी माणसाला सगळेच ओळखतात. म्हणजे या ठिकाणी एखाद्या गावात जर एखादा श्रीमंत व्यक्ती असेल तर त्याला एक लिमिटेड लोक ओळखतात, पण एखादा बोलणारा व्यक्ती असेल तसं आपल्या गावाकडे म्हणतात ना, बोलणाऱ्याचे हुलगे विकतात, न बोलणाऱ्याचे गहू विकत नाही. तुम्ही बोलणाऱ्यापैकी विचारधारेचे आहेत, जरी आपली वारंवार भेट झाली नसेल पण विचाराच्या माध्यमातून आपण एकमेकाला भेटलेले आहोत. शिरसाट सरांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं, थोडक्यात भोसले सरांनी मार्गदर्शन केलं. या विचारपीठावरती जास्त वेळ न घेता बडे सर असतील, बोत्रे सर असतील, लांबूड सर असतील, त्यानंतर नागवे सर असतील, तांबे सर असतील, केलेला आहे. तुमच्याच गावचे आणि इथलेच माजी प्राचार्य रौसर असतील, तुलसी शैक्षणिक समूहाचे सर्व कर्मचारी असतील. तर विद्यार्थ्यांना आपण आता या ठिकाणी बोलत असताना तुम्हालाही बोलावं लागेल म्हणजे मी काही फार विज्ञानातले गहन प्रश्न विचारणार नाही, कारण ही 2 वे प्रोसेस आहे. तुम्ही ज्यासाठी आलेला आहात त्या गोष्टी इथं सगळ्या क्लिअर झाल्या पाहिजे. आता पहिला प्रश्न की हा कार्यक्रम का घ्यावा लागला आम्हाला, याची 2 कारण आहेत. पहिलं कारण आहे की आपल्या जिल्ह्याला चांगल्या गोष्टी तिकडे कोणी सांगतच नाही महाराष्ट्रामध्ये. म्हणजे इथले तुकाराम मुंडे असतील, राहुल आवारे असेल, काही सिनेसृष्टीतील कलाकार असतील, याच्याबद्दल बोललं जात नाही. पहिलं म्हणतात ऊसतोड कामगाराचा जिल्हा, बरोबर. दुसरी ओळख बीड म्हणजे बिहार. वेळ द्यावा लागतो, तुमच्या पाठीमागे बरीचशी कामं असतात, यांना काही कामं नसतात, कारण तुम्हाला मोबाईल पाहायचा आहे, तुम्हाला मित्राबरोबर फिरायला जायचंय, घरी आल्यावरती वाढायला आहेच तुम्हाला. तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की 2 गोष्टी आहेत. बिहार म्हणतात पहिली 5वी पासून ठरवतात UPSC करायची, MPSC करायची, कॉर्पोरेट सेक्टर मध्ये जायचं, फॉरेनला जायचं का बिझनेस करायचं. आमचं ठरलेलंच नाही. मग हे विचारलं तू काय घेतलंस, सायन्स, मी बी सायन्स. तू काय घेतलंस, बायोलॉजी, मग माझी बायोलॉजी. तू काय घेतलंस, आर्ट्स, मग कोणते विषय परीक्षेला जाताना कळतात. बीड मध्ये असे ग्रामीण भागात चांगलं, ज्या दिवशी विद्यापीठाचा पेपर झाला, पेपर एका विषयाचा केच्या 100 पोरांनी जे गाईड मिळाला तोच पेपर लिहिला. येताना भोसले सरांनी चर्चा केली, 6 तास बलवीन महाविद्यालयामध्ये प्रॅक्टिकल होतं म्हणजे 6 तास प्रॅक्टिकल. सगळ्या शिक्षकाची नावं सांगितली, त्यांना शिकवलेलं. तर मी हे तुम्हाला काय सांगतोय
की या ठिकाणी तुमचं ध्येय 12वी पर्यंत आता इथं असलेल्या पैकी 10 ते 12 हात वर आले. मला काय म्हणायचं, हे जर तुम्हाला पहिलीलाच कस घ्यायची गरज नाही. काय गरज आहे? तुमचं ध्येय तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला काय म्हणायचंय, तुम्हाला पहिलीलाच सांगितलंय. आणि शिक्षण घ्यायचं असेल, तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर जग तुम्हाला कळालं पाहिजे. आता आम्हाला रिटायरमेंट नंतर जग कळायला लागले. 5-6 कंट्रीला जाऊन आलो. जपान, श्रीलंका, कंबोडिया. तर हे देश प्रगत का आहेत? त्या देशाचं प्रगत असण्याचं कारण तिथली शिक्षण व्यवस्था. जसं आमच्या किशोर वाघमारेंनी सांगितलं ना, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गती अविद्येने केले. तुमच्याकडे विद्याच नाही ना, ज्ञान नाही ना. नॉलेज इज पॉवरफुल दॅन एनी अदर थिंग इन दिस वर्ल्ड. नाणं खणकलं पाहिजे. शिराक होतो. आम्हाला डिसिप्लिन नाही, आम्हाला डिसिप्लिन नाही, आम्हाला वेळेचं महत्व नाही. जपानमध्ये आणि 5 सेकंद जर ट्रेन लेट झाली तर 10 वेळेस त्याचा ड्रायव्हर माफी मागतो. त्यानंतर सुद्धा 3 महिने अमेरिकेत उपचार घेत होती आणि गोळ्या घातल्यानंतर सुद्धा तिनं तिचं शिक्षण पूर्ण केलं. हे लक्षात घ्या की शेजारच्या देशामध्ये शिक्षण मुलीला घेऊ दिलं जात नाही. ज्या ज्या महामानवांच्या आम्ही इथं प्रतिमा लावल्या, सावित्रीमाईने तुमच्यासाठी रस्त्यानं जाताना दगड, शेण, गोळे अंगावर गेले. लहुजी वस्तात पोत्यात टाकून मुलीला आणत होत्या. लहुजी वस्तात, कारण त्याही काळात भारतात काय होतं, पायातली वाट पायातच पाहिजे. म्हणजे पुरींनी, महिलांनी काय करायचं, स्वयंपाक, धुनी भांडी, आणि घरातल्या सगळ्या लोकांकडे त्यांना काय हवंय काय नकोय. तर हे महात्मा ज्योतिराव फुलेंना कळालं की यांची अवस्था आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक जर बदलायची असेल तर यांना शिक्षण द्या. म्हणून आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्या पदावरती आहे. जर सावित्रीने शिक्षणच दिलं नसतं, तुम्ही जर इथं 12वी पास झाला, तुम्हाला कोणी बोललं असतं? ज्या शाळेत गेले नाही त्यांना बोलवलं का? इथं नाही बोलवलं. तर या ठिकाणी शाहू महाराजांनी वेगवेगळ्या समाजाचे हॉस्टेल काढले, महात्मा ज्योतिराव फुलेंनी दिला, आणि त्या अधिकारामुळे तुम्ही शिकतात. घटना अंमलात येण्याच्या पूर्वी महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. आता तुम्ही म्हणाल शूद्र म्हणजे फक्त महारमान नाही, ओबीसी, एनटी, मराठा हे, आणि मग शिक्षणच नाही तर प्रगती कुठली? सावित्रीबाई फुले म्हणतात शिक्षणानं पशुत्व जातं, मनुष्यत्व येतं. शिक्षण घेतल्यानंतर रानटीपणानं माणूस वागत नाही. म्हणून शिक्षण हे तुमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आईला सांगा, वडिलाला सांगा, आजोबाला सांगा. जसं मला वाटतं भोसले सारखा कुणीतरी म्हटले की तुमच्या आईवडिलाची मान उंचवली पाहिजे, असं वर्तन तुमचं पाहिजे. एखादी घटना जिल्ह्यात कुठेतरी घडते, त्याच्यामुळे तुम्हाला शिक्षणापासून दूर ठेवलं जातं. तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगितलं पाहिजे, माझ्यावरती 100% विश्वास ठेवा. माझं जोपर्यंत शिक्षण होत नाही तोपर्यंत वाकडं पाऊल माझ्याकडून पडणार नाही. मी तुमचीच मुलगी आहे. तुमचा सन्मान, गावाचा सन्मान, जिल्ह्याचा सन्मान, कुटुंबाचा सन्मान आणि समाजाचा सन्मान, मान सन्मान उंचावण्याचं माझ्या हातामध्ये आहे. आणि माझं ध्येय पूर्ण केल्याशिवाय मी कुठल्याही चुकीची गोष्ट माझ्या हातून घडणार नाही. असं ज्यावेळेस आई वडिलाला सांगाल तर ते आई वडील तुम्हाला कधीच शिक्षणापासून थांबवणार नाही. श्रीकृष्ण. आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करायचे. त्यानंतर स्वागत स्वीकारावं. मयुरी आलेले असतील तर, त्यानंतर प्रतीक्षा सदाशिव डोंगरे पुढे येऊन त्यांनी हे करावं, स्वागत घ्यावं. त्यानंतर प्रतीक्षा शहादेव डोंगरे हिचंही स्वागत होत आहे, तिचा सत्कार होत आहे. नालंदा फाउंडेशन बीड आयोजित गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार प्रमुख
अतिथी म्हणून या नालंदा फाउंडेशनच्या अध्यक्ष नंदिनी भीमराव डोंगरे इथे स्वागत होत आहे. सोहानी नंदकिशोर जागीर हिचं स्वागत होत आहे. त्यांनी समोर यावं. त्यानंतर मयुरी भीमराव डोंगरे आता 10वी वर्गामध्ये उत्तीर्ण झालेले. सर्व स्वागत होत आहे. मुंडेंनी पुढे सत्कार होत आहे. विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण जोरदार टाळ्या वाजवून आपण सत्कार आपण हे नालंदा फाउंडेशनच्या वतीनं आपला सत्कार होत आहे. आपण जोरदार आपला सत्कार स्वीकारावा. त्यानंतर निलेश पंडित खवेतोड आपला सत्कार स्वीकारावा. नालंदा फाउंडेशन बीड आयोजित गुणवत्ता अनुष्ठित करायला. त्यानंतर गोटे याचंही स्वागत होत आहे. त्यांनी पुढे येऊन हिला विनंती आहे की पुढे येऊन तिचं स्वागत करावं. निरंतर कार्तिकीय हरिभाऊ निवडकर तिचंही नालंदा फाउंडेशनच्या वतीनं महादेव झाडे आपला सत्कार स्वीकारावा. त्याला हे प्रमाणपत्र आणि तुलसी क्रिएशन बुक देऊन त्याचा यथोचित स्वागत होत आहे. आपण आपला सत्कार स्वीकारावा. त्यानंतर सानवी स्वागत करूया. त्यानंतर नंदिनी आबासाहेब अंजली मच्छिंद्र तोगे हिलाही विनंती आहे की आपण पुढे येऊ. आपलं प्रत्येकाचं स्वागत हे अमूल्य आहे. नालंदा फाउंडेशन बीड आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वागत करतो. तसेच भाग्यश्री पांडुरंग गायकवाड हिलाही विनंती करतो की आपण विचारमंचाकडे येऊन आपण आपला सत्कार स्वीकारावा. आडे अजय गुरव तोंडे यालाही विनंती आहे की आपण पुढे येऊन आपला सत्कार स्वीकारावा. यालाही प्रमाणपत्र महामानव पुस्तक बुक देऊन त्याचा यथोचित स्वागत होत आहे. करत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण जोरदार टाळ्यामध्ये आपण स्वागत करूया. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करूया. तिलाही तुलसी क्रिएशन आपल्याला हे प्रमाणपत्र देऊन आपला यथोचित स्वागत होत आहे. मी तिला विनंती करतो की आपण विचारमंचावर यावं. आपण आपलं प्रमाणपत्र स्वीकारावं. विजय कुमार भोसारे प्राचार्य लाभोला विनंती आहे की आपण पुढे येऊन आपलं स्वागत स्वीकारावं. या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य भोसले सर. त्यानंतर वैष्णवी गणेश गार्डी हिला विनंती आहे की आपण पुढे येऊन आपलं स्वागत स्वीकारावं. आपण एकदा जोरदार टाळ्यामध्ये सर्वांचं स्वागत करूया.
अमृता तुकाराम पिता बोले. त्यानंतर क्रांती मॉडल प्रमाणपत्र घेऊन तिचं योगदानाचे स्वागत होत आहे. मान्यवरांच्या हस्ते तिचा गुणगौरव होत आहे. त्यानंतर राजनंदिनी जितेंद्र खळगे हिला विनंती आहे. राजनंदिनी कार्तिकी सुरेश शिंदे हिला विनंती आहे की आपण पुढे येऊन मान्यवरांच्या हस्ते आपलं प्रमाणपत्र. त्यानंतर श्वेता महेश शिंदे पत्र स्वीकारायचे. संकेत गणेश गाडे. त्यानंतर राधा संजय काटे. सर्वांना विनंती आहे की आपण टाळ्याच्या गजरात तिचं स्वागत करूया. प्रमाणपत्र आणि तुलसी बुक घेऊन आपण तिचं स्वागत करावं. सत्कार होत आहे. तिने पुढे येऊन तिचं स्वागत स्वीकारावं. त्यानंतर शेख तमन्ना इब्राहिम हिला नालंदा फाउंडेशनच्या वतीनं आपलाही सत्कार होत आहे. मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पुस्तक घेऊन आपण येतो ते स्वागत करत आहोत. विनंती आहे की आपण पुढे येऊन आपलं स्वागत स्वीकारावं. शेख फरीद आणि तुलसी क्रिएशन बुक घेऊन तिचं स्वागत होत आहे. निशा आणि त्यानंतर नम्रता गणेश गायकवाड यांच्या वतीनं स्वागत होत आहे. त्यानंतर हेद्रे याचंही स्वागत. आडे हिचं स्वागत होत आहे. त्यानंतर पवार निशा अनिल. मान्यवर मुंडे हिला विनंती आहे की आपण विचार करावं. सर्वांना विनंती आहे की आपण एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. दादा किसन म्हात्रे हिलाही विनंती आहे की आपण पुढे यावं. शांत इथंही स्वागत होत आहे. इथेही नालंटे प्रथमेश सर्जन ज्या विद्यार्थ्याचं प्रमाणपत्र